नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघू शकता माझ्या एक्झॅक्ट पाठीमागं आशिया खंडातील सगळ्यात मोठा वटवृक्ष तो म्हणजे पिंगळीतील वटवृक्ष एक्झॅक्ट माझ्या मागं आपल्याला दिसतोय. माझ्या एक्झॅक्ट बॅकला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. चला तर आपलं स्वागत आहे एकदा ब्रह्मांड नायक पंचांगतज्ञ श्याम वाडेकर सर यांच्या या ब्लॉगमध्ये. खरं तर आपण रोज नवीन व्हिडिओ बनवतो, परंतु आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या सर्वांच्या मागणीस ठेवून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे की आपल्या जीवनामध्ये सध्याला सुरू असलेल्या अडचणी आणि बऱ्याच वेळा मला मागणी करण्यात आली का सर वास्तुशास्त्रानुसार घरातला जो जिना असतो तो जिना नक्की कसा असावा. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरातील जो जिना आहे हा जिना एकतर दक्षिण मध्य किंवा पश्चिम मध्य किंवा वायव्याच्या कोपऱ्यात असतो. जिना शक्यतो दक्षिण मध्य केल्यास आपल्या कुटुंबावरती जी काही यमाची कृपादृष्टी असते, ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात, कारण त्या जिन्याला अडचण येत नाही. पश्चिम मध्यलाही जसा सूर्य मावळतो तसे आपल्या कुटुंबातील संकट मावळतात जिन्याच्या दृष्टिकोनातून. आणि वायव्येला म्हणजे उत्तरला हा जिना एकदम मजबूत पकडला जातो. आता जिना पूर्ण असावा हेही महत्त्वाचं आहे. जिना जर आपण आग्नेय दिशेला घेतला तर घरातल्या महिला भगिनीच्या अडचणी वाढतात. ईशान्य दिशेला घेतला तर ईशान्याला घेतल्यानंतर तो देवघर त्या ठिकाणी असतं आणि देवघर असल्यामुळं देवाच्या डोक्यावरती बोजा होतो, म्हणून कुटुंब कर्जबाजारी होतं, कुटुंबाच्या अडचणी वाढतात. तो जिना आपण ह्या दोन दिशा सोडून आपण पुढल्या सर्व दिशेला ॲडजस्ट वास्तुशास्त्राच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण बांधू शकता किंवा करू शकता. म्हणून जिना हे वास्तुशास्त्राचं वैभव आहे आणि जिन्याद्वारे बऱ्याचशा गोष्टी कुटुंबामध्ये प्लस मायनस होतात. म्हणून वास्तुशास्त्रात आग्नेय दिशेला जिना घेतलास घरातल्या महिलांच्या अडचणी वाढतात आणि ईशान्येला जिना घेतलास घरातील सगळे संकट, आजारपण, चिडचिड आणि देवाच्या डोक्यावरती झालेला बोजा त्यामुळे घराचं कर्ज बाजारी पण वाढतं. म्हणून जिना घेताना कधीही सल्ला घ्या, तसा जिना बांधू नका आणि काही समस्या असल्यास नक्की संपर्क करा. ब्रह्मांड नायक पंचांगतज्ञ वाडेकर सर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.